आरक्षणासाठी शेतकरी आक्रमक. पैठणमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून स्वाभिमानीचे तीव्र आंदोलन. प्रशासनाकडून जप्ती व मूल्यांकनाचे आदेश. नमस्कार, ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. पैठणमधून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना म्हणजेच सचिन घायाळ शुगर इंडस्ट्रीजने शेतकऱ्यांचे तब्बल 19,49,27,000 रुपये थकवले आहेत. या थकीत FRP रक्कमेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पैठण तहसील कार्यालयासमोरील पाण्याच्या टाकीवर चढून थेट शोले स्टाईलने तीव्र ठिय्या आंदोलन केले. पैठण तहसील कार्यालय पाण्याच्या टाकीवर आंदोलन. प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्यामुळे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे आणि पवन शिसोदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट टाकीचा ताबा घेतला आणि जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विष्णू अण्णा बोडखे, सुभाष नवथर, अनिल राऊत, साईनाथ कर्डिले, संतोष खरात यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांचा हा वाढता आक्रोश पाहून अखेर जिल्हा प्रशासन झुकले असून उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी कारखान्याची साखर, मळी आणि वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर RTO आणि विशेष लेखा परीक्षकांच्या माध्यमातून 7 दिवसांच्या आत कारखान्याच्या मालमत्तेचे मूल्यांकन करून लिलाव करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच थकीत रक्कमेवर 15% व्याजही आकारले जाणार आहे. या यशस्वी आंदोलनामुळे आता पैठणमधील शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. आपण पाहत आहात ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. काल संत एकनाथ सहकारी साखर कारखाना सचिन घायाळ शुगर यांच्या थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 17 तारखेला आंदोलन छेडले होते. त्या आंदोलनादरम्यान आम्ही प्रशासनाला इशारा दिला होता की तहसील कार्यालय बंद करून आम्ही त्याला कुलूप लावू. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप उघडणार नाही. परंतु आम्ही वेळेस निर्णय बदलला. निर्णय बदलण्याचं कारण, ज्या तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना न्याय हवाय त्याच कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची कामं सुद्धा रखडू नये म्हणून आम्ही निर्णय बदलला आणि आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. त्या आंदोलनाच्या दरम्यान सकाळी 6 वाजता आमचं आंदोलन चालू झालं. आंदोलनाला हजारो शेतकऱ्यांनी साथ देत आंदोलन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चाललं. प्रशासन एवढं निबरगट आहे की 7 महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांचे पैसे, शेतकऱ्यांच्या घामाचं दाम शेतकऱ्यांना गेलं नाही पाहिजे अशा प्रकारची भूमिका प्रशासनामधील अधिकाऱ्यांची आहे. तरी सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार, सगळे सहकारी आणि इतर संघटना आम्हाला जे पाठिंबा देतात, जे सहकार्य करतात, त्या संघटना आमच्या सोबत कायम राहतात. त्या संघटनांनी सुद्धा ताकदीने सहकार्य केलं. त्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी 7 वाजेपर्यंत आम्ही टाकीवर बसलो. टाकीवरून आम्ही प्रशासनाला इशारा दिला की आमचं जर लवकर ऐकलं नाही, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही किंवा शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही किंवा लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. शेवटच्या टोकाला आम्ही इथून उड्या मारू परंतु इथून हलणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर माननीय तहसीलचे नायब तहसीलदार साहेब त्यांनी कलेक्टर महोदयांशी संपर्क साधला, तहसील महोदयांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी चर्चा करून आम्हाला 7 दिवसाचा वेळ मागितला. त्या 7 दिवसामध्ये जे लिलाव प्रक्रियेला लागणाऱ्या तांत्रिक अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील आणि 7 दिवसानंतर ई टेंडरिंगचा जाहीर प्रकटन काढून ई टेंडरिंग केलं जाईल. म्हणजे याला 15 दिवस जाणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशात पैसे यायला 20 दिवस लागणार आहेत. तरी सुद्धा माझी प्रशासनाला विनंती आहे, अजून ही 7 दिवसात लिलाव प्रक्रिया पूर्ण करून एक 10 ते 12 दिवसामध्ये शेतकऱ्याला पैसे जातील असा प्रयत्न करावा अशी आमची विनंती आहे. आणि ते जर आम्हाला 15 दिवसामध्ये किंवा 20 दिवसात झालं नाही तर नक्कीच आम्ही प्रशासनालाच काय सरकारला सुद्धा धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. साखर आयुक्त असेल, साखर प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, यांना आम्ही सोडणार नाही हा स्वाभिमानीचा त्यांना इशारा. आणि शेतकऱ्यांना सुद्धा नम्र विनंती आहे, जोपर्यंत आपल्या घामाचं दाम आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण मागे हटायचं नाही. तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागे खंबीरपणे उभा राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमानी. पैसे
शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे पैसे आमचे हक्काचे